नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो। सहकार नगर वाहतूक विभागात कार्यरत पोलीस हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण बालाजी रामगडे यांना निलंबित करण्यात आलं। सिग्नल तोडणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने रोख रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे। उंड्री येथील ओएसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स अँड मॅनेजमेंट या संस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं। संस्थेकडून फी संरचना, विद्यापीठाशी संलग्नता, अभ्यासक्रम आणि उपलब्ध सुविधांचा सविस्तर माहिती देण्याची मागणी अभाविपणे केली। पुण्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत रेस्टरूमचा वापर एका विशिष्ट धर्मातील लोकांकडून धार्मिक कारणांसाठी होत असून इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केला। पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचं मिसाळ यांनी सांगितलं। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ते सध्या मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत। तिथे त्यांच्या काही टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। मुळशी तालुक्यातील रेहे गावात रिंग रोड प्रकल्पासाठी विलास शिंदे या शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला। या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना कोणतीही मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या कारवाईमुळे शिंदे कुटुंबियांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे।